कमाल विक्री किंमत म्हणजेच MRPच्या नावाखाली होणारी ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक थांबवावी, वस्तूंची खरी किंमत ग्राहकाला समजण्याची व्यवस्था निर्माण करावी अशा मागण्या ग्राहक पंचायतीने केल्या आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। MRPच्या नावाखाली बऱ्याचदा ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक होत असते। हे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता आणण्यासाठी हे आंदोलन होतं। MRPमधील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावं, प्रत्येक वस्तूचं उत्पादन मूल्य आणि विक्रीची किंमत स्पष्टपणे नमूद करावी, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या नफ्याची मर्यादा शासनानं निश्चित करावी, उत्पादनाच्या किमतीची कमाल मर्यादा निश्चित करणारा स्वतंत्र कायदा करावा, कोणत्याही वस्तूची अवाजवी किंमत घेऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी जोरदार घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला। या आंदोलनात शिवनाथ बियाणी, जगन्नाथ जोशी, विनायक वाळवेकर, संदीप जंगम, सुप्रिया दळवी, रवींद्र कुलकर्णी, सुहास गुरव, कमलाकर बुरांडे, सूरज कुलकर्णी, किशोर खेडेकर, शिवाजी आडोले यांच्यासह ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते।